सुनीता विल्यम्स पृथ्वीवरती परतल्या आणि फ्लोरिडाच्या समुद्र किनाऱ्यावरती त्यांचं यशस्वी लँडिंग झालेलं आहे। भारतीय वंशाच्या नासाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स जवळपास 9 महिन्यांच्या अंतराळ मोहिमेनंतर 19 मार्च रोजी पृथ्वीवरती परतल्या। स्पेस एक्सचं हे ड्रॅगन अंतराळामध्ये फ्लोरिडा किनाऱ्यावरती उतरलं आणि त्यांचं अंतराळयान 18 मार्च रोजी ISS पासून वेगळं होऊन आणि 19 मार्च रोजी समुद्रामध्ये उतरलंय आणि या संपूर्ण प्रक्रियेचं नासामार्फत लाईव्ह प्रसारण करण्यात आलं। अंतराळवीर सुनीता आणि बुच हे दोघेही आता स्पेस एक्सच्या ड्रॅगन यानामधून पृथ्वीवरती परतले। दोघांनी गेल्या वर्षी 5 जून रोजी केप कॅनवेरल या ठिकाणी बोईंगच्या नवीन स्टारलाइनर कॅप्सूलमधून उड्डाण केलं आणि ते 8 दिवसांच्या मिशनसाठी गेलेले होते। मात्र अंतराळ यानामधून हिलियमची गळती आणि वेग कमी झाल्यामुळे ते जवळपास 9 महिने अंतराळ स्थानकामध्ये अडकले होते आणि डॉल्फिननं देखील सुनीता विल्यम्स यांचं स्वागत केलं। डॉल्फिननं सुनीता विल्यम्स यांचं स्वागत केलं ज्यावेळी त्यांचं समुद्रामध्ये लँडिंग झालं। पृथ्वीवरती आगमनाची सर्वांनाच त्यांची आतुरता होती, उत्सुकता होती आणि अखेर ते पृथ्वीवरती परतलेले आहेत आणि ज्यावेळी समुद्रामध्ये लँडिंग झालं त्यावेळी डॉल्फिननं देखील त्यांचं एक अनोख्या पद्धतीनं स्वागत केलेलं आहे। तब्बल 9 महिन्यानंतर ते पृथ्वीवरती परतलेले आहेत। डॉल्फिननं देखील सुनीता विल्यम्स यांचं स्वागत केलेलं आहे आणि हे याचं लाईव्ह प्रसारण नासामार्फत करण्यात आलेलं होतं आणि ही दृश्य कॅमेऱ्यामध्ये कैद झालेली आहेत। ड्रॅगनचं यशस्वी लँडिंग हे समुद्रामध्ये झालं आणि सुनीता विल्यम्स हे पृथ्वीवरती परतलेले आहेत। फ्लोरिडाच्या समुद्र किनाऱ्यावरती ड्रॅगनचं यशस्वी लँडिंग झालेलं आहे। भारतीय वंशाच्या नासाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स जवळपास 9 महिन्यांच्या अंतराळ मोहिमेनंतर 19 मार्च रोजी पृथ्वीवरती परतलेले आहेत। स्पेस एक्सचे ड्रॅगन अंतराळयान फ्लोरिडा किनाऱ्यावरती उतरलेलं आहे। आणि सुनीता विल्यम्स यांचा प्रवास आतापर्यंतचा कसा राहिलेला आहे ते देखील आपण पाहूयात। सुनीता विल्यम्स तब्बल 9 महिन्यानंतर पृथ्वीवरती परतलेल्या आहेत। सुनीता आणि बुच स्पेस एक्सच्या ड्रॅगन यानामधून पृथ्वीवरती परतले। 5 जून 2024 रोजी केप कॅनवेरल येथून उड्डाण केलं होतं। 8 दिवसांच्या मिशनसाठी गेले होते। अंतराळ यानामधून हिलियमची गळती आणि वेग कमी झाला त्यामुळे जवळपास 9 महिने अंतराळ स्थानकामध्ये विल्यम्स अडकल्या होत्या। त्यांच्या पृथ्वीवरील आगमनाची सर्वांनाच आतुरता होती। अखेर 19 मार्चला विल्यम्स पृथ्वीवरती परतल्या।